श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांना तर श्री गुरुचरित्र पारायण या प्रत्येक अध्यायामधून आपल्याला आपल्या भक्तांना काही ना काही शिकायला मिळत असते. तर या अध्यायातून आपल्याला गुरु फक्त गुरु नसतात, गुरु हेच देव असतात हे सांगितलं आहे. चला तर मग जाणून घेऊया श्री गुरुचरित्र अध्याय 2चे महात्म्य. श्री गणेशाय नमः. त्रयमूर्ती गुरु तुझ माझा कृष्ण तिरिवास करुणी ओजा सुभक्त तेथे करीते आनंदा ते सुर स्वर्गे पाहती विनोदा ऐसे श्री गुरु नध्यात जात भक्त नामांकित अतिश्रमला चालत राहिला एक वृक्षस्थळी क्षण एक निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतित कृपानिधी अनंत दिशे स्वप्नी येऊनी योगेश्वर जवळ भस्म लाविले कपाळी आश्वासुनी तयावेळी अभय कर देत से इतुके देखुनी सुषुप्त चेतन झाला नामांकित चारी दिशा अवलोकित विस्मय करीत वेळी मूर्ती देखील करिता झाला दंडवत कृपा भाकी करुणावंत तारी तारी म्हणत असे कृपेने भक्त लागुनी येणे झाले कोठोनी तुमचे नाव कवनमुनी कवन स्थानी वास तुम्हा सिद्ध म्हणे आपण योगी हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी प्रसिद्ध अमुचा गुरुजगी नृसिंह सरस्वती विख्यात त्यांचे स्थान गाणगापूर अमराजा संगम भीमातीर त्रैमुक्तीचा अवतार नृसिंह सरस्वती कीर्ती ब्रीद ख्याती सांगतसे सिद्ध येती वंशवंशी करीतो भक्ती कष्ट आम्हा केवी पाहे तू तारक आम्हाशी म्हणून माते भेटलाशी संहार करुणी संशयाशी निरोपावे स्वामी या सिद्ध मने तयेवेळी एक शिष्यास्म स्तोममौळी गुरुकृपा सूक्ष्म स्थूळी भक्तवत्सल पर्ययसा गुरुकृपा होये जास दैन्य दिसे कैचे त्यास समस्त देव त्याशी वैश्य कळी काळाशी जिंकेनार त्रैमूर्ती श्रीगुरु म्हणून जाणीचे निर्धारू देऊ शकेल अखिलवरू एक भावे भजावे एखादे समयी श्रीहरी अथवा कोपे त्रिपुरारी राखेल गुरु निर्धारी आपुले भक्त जनांशी ऐसे एकूणी नामकरणी लागे सिद्धाची आचरणी विनवी तसे करजोडणी भक्तिभावे करोनी या स्वामी ऐसे निरोपती संदेह होतो माझी चित्ती गुरुची केवी झाली त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि तुम्ही निरोपिलेले विष्णू रुद्र जरिकोपती राखो शके गुरु निश्चिती गुरु कोपलिया न राखे कुणी हा बोल असे कवनाचा कवनशास्त्र पुराणीचा संदेह फेडीना मनाचा जेने मन दृढ होय सिद्ध म्हणे शिष्याशी तू आपुशिले आम्हाशी वेदवाक्य साक्षीशी सांगेन एक चित्ते वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्माचे मुखे करुणी त्याची 5व पुराण अष्टदश विख्यात तया अष्टदंशात ब्रह्मवाक्य असे ख्यात पुराण ब्रह्म वैतवर्त्य प्रख्यात असे त्रिभुवनी नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारांतनी प्रकाश केला हेक्षिती ब्रह्मवाक्य विस्तार तया व्यासापासून ऐकीचे समस्त ऋषीजन त्याची कथा विस्तरून सांगेन एका एकचित्ते चतुर्मुख ब्रह्मयाशी कलियुग पुषे हर्षी गुरुमहिमा विस्तारेसी ब्रह्मदेव निरूपिला ब्रह्मदेवे कलियुगाशी सांगेत केवी कारणीशी अत्यंत विस्तारेसी निरोपीचे स्वामी या एक शिष्या एक चित्ता एक प्रलय झाला होता आदिमूर्ती निश्चिता होता वटपत्र क्षयनी अव्यक्तमूर्ती नारायण होता वटपत्र शयन बुद्धिसंभवे चेतन अनेक सृष्टी रचावया जागृत होऊनी नारायण बुद्धिसंभवे चेतन कमळ उपजीवी नाभिहून त्रैलोक्याचे रचनापर तया कमळामधुनी उदय झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा म्हणे ब्रह्मा तयेवेळी समस्ताहून आपण बळी मजहून अधिक स्थूळी कवन नाही म्हणत असे हसुनिया नारायणू बोले गाठ शब्दवचन आपण असे महाविष्णू भज म्हणे तयावेळी देखून या श्री विष्णूशी नमस्कारी ब्रह्म हर्षी स्तुतीत केली बहुवस्ती अनेक काळ परेसा संतोषिनी नारायण निरोपदितला अतिगहन सृष्टी रचिका म्हणून आज्ञा दिली हे तयेवेळी ब्रह्मा विनवी विष्णूशी नेने सृष्टी रचवायासी देखिली नाही कैसी केवी रचू म्हणत असे एकोणी ब्रह्मयाचे वचनू निरोपित्याशी महाविष्णू वेदसती हेगे म्हणून देता झाला तयेवेळी सृष्टी रचावया विचार असे वेदांत सविस्तर तेनेची परिचय रचुनी स्थिर प्रकाश करी म्हणितले अनादिवेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण जैसे आरसा असे खून सृष्टी रचावी तयापरी या वेदमार्गे सृष्टीशी रचिगा ब्रह्मया अहर्निशी म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मारची सृष्टी ते सृष्टी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे स्वेदज अंडज नामे आरज उद्भिद बीज उपविले कृतत्रेता द्वापारयुग उपजवी मग कलयुग एकंते निरोपी मग भूमीवर प्रवृत्त करी ब्रह्मयाचे वचन कलयुग आले संतोषन सांगेन त्याचे लक्षण एका श्रोता एकचित्ते असत्यनेने कधी याचे वैराग्य ज्ञानी साचे यज्ञपवित आभरण त्याचे रुद्राक्षमाळा करकंकणे येणे रूपे युगकृत ब्रह्मयाशी असे विनवित माते तुम्ही निरोप देत केवी जावे भूमीवरी मनुष्य लोक असत्यनिंदा उपवादक मातेनु साहे ते एक कवने परी वर्तावे एकोणी सत्ययुगाचे वचन निरोपतो ब्रह्मा आपण तुवा वर्तावे सत्वगुण कचित काळ येणे परी वर्तता येणे परी ऐका झाले अवधी सत्याधिका
बोलावून चेतायुगाते विवेका निरोपी ब्रह्मा पर्यायसा चेतनायुगाचे लक्षण एक शिष्य सांगेन असे त्यांची स्थूलतन हाती येत असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकळ जण धर्मशस्त्र प्रवर्तन कर्ममार्ग ब्रह्मयांशी हाती घे देखा कुश समिधान असे धर्मप्रवर्तक सदावसे ऐसे युग गेले हर्षी निरोप घेऊन भूमीवरी बोलावून ब्रह्महर्षी निरोप दिती द्वापरासी सांगेन तयाचे रूपाशी ऐसे श्रुते एकचित्ते खडग खडगवास धरोनी हाती धनुष्य हा बाण येता हाती लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही हसे पुण्यपाप समान देखा स्वरूपे द्वापार ऐसानिका निरोप घेऊन कौतुका आला आपण भूमीवर त्यांचे दिवस पुरल्यावरी कलियुगाचे पाचारे नावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा एक कुलयुग देखा सांगेन लक्षणे एका ब्रह्मायाचे सन्मुखा कवी गेले परेसा विचारहीन अंतकरणी पिचासा सारखे वदनी तोंड खालते करुणी ठाई ठाई पडत असे वृद्ध आपण विरागहीन कलह द्वेष सवे घेऊन नाम वाम हाती धरुणी शिग्न येत ब्रह्मा या सन्मुख जीवा धरुणी उजवे हाती नाचकली अतिप्रती दोषोत्तरे करी स्तुती पुण्यपाप समिश्रित हसे रडे वाकुले दावी वाकुले तोंड मुखे सिवी ब्रह्मा या पुढे उभा राही काय निरोप म्हणून देखुनी तयाचे लक्षण ब्रह्मा हसे अतिगहन पुसतसे अतिविनोदाने लिंग जेव्हा का धरिली कलियुग म्हणे ब्रह्मायासी जिंकीन समस्त लोकांशी लिंग जीवा रक्षणाशी हरी असे आपणाते एकोणी कलीचे वचन निरोप देतो ब्रह्मा आपण भूमीवर जाऊन आपले गुण प्रकाशी ब्रह्मा सांगे कलियुगाशी सांगेन तुझं उपदेशी तुझ्या युगी आयुष्य नराशी स्वल्प असे एकशत पूर्वयुगायुगी देखा आयुष्य बहु मनुष्यलोका तप अनुष्ठान एका करीती असे अनेक दिवसवरी मग होय तयाशी गती आयुष्य असे अखंडित या कारणे कष्टित स्थिती बहु दिवसांपर्यंत आता असे नव्हे जाण स्वल्प आयु मनुष्यपण करीती तव अनुष्ठान शीघ्र पावती परमार्था जे जन असतील ब्रह्मज्ञानी पुण्य करीती जाणोनी त्यांशी तुवा सहाय्यक होऊन वर्तत असे म्हणे ब्रह्मा ऐकुनी ब्रह्माचे वचन कली म्हणत असे मनमुन स्वामींची निरोपिली जे जन त्याची माझे वैर्य असती काळात्माचे ऐसे गुण छेदेन करील धर्मवासना पुण्यात्माचे अंतकरणा उपजेल बुद्धी पापाविषयी कलीचे वचन ऐकून ब्रह्मा हसे अतिगहनी सांगितले विस्तारुनी उपाय कलीशी रहाटावया काळ वेळ असती दोन्ही तुझं साह्य होऊन येता असती निर्गुणी त्याची दाविती तुझं मार्ग निर्मळ असती ते जन त्याची वैरे तुझे जाण मळमूत्रे वेष्टीला जन तुझे इष्ट पर्ययसी याची कारणे पापपुण्याशी विरोधक याचे पर्ययसी जे अधिक पुण्यराशी त्याची जिंकिती तुझं या कलियुगा भितरी जन होतील येणे परी जे जन साहतील तुझी क्रूरी त्याची ईश्वर ऐक्य होती ऐकुनी ब्रह्मयाचे वचन कलियुगी करीत असे प्रश्न कैसे साधू अंतकरण कवन असे निरोपावे ब्रह्मा म्हणे तयावेळी एकचित्ते एककळी सांगेन एका श्रोते सकळी सिद्ध म्हणे शिष्याशी धैर्य धरुणी अंतकरण शुद्ध बुद्धी वर्तती जन दोष न लागती कधी जाण लोभ वर्जित नरांशी मातापिता सेवकांशी अथवा सेवे ब्राह्मणांशी गायत्री कपिला धेनुशी भजनाराशी दोष न लागे तुझा वैष्णव अथवा शैवाशी जे सेविते नित्यतोषीशी आज माझे आहे ऐसे तयांशी बांधू नको गुरुसेवक असतिनर पुराण श्रवण करणार गुरुस्वरूप कैसे विस्तरावे मज प्रती ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगत असे आपण नका गजा गकार म्हणजे सिद्धजान ऐस रेफ पापश्य दाहिक ओकार विष्णू अव्यक्त ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य म्हणून सांगे कलिशी गुरु पिता गुरु माता गुरु शंकरू निश्चिता ईश्वरू होय जरी कोपता गुरु रक्षील पर्ययसा गुरु कोपेल एखाद्याशी ईश्वर न राखे पर्ययसी ईश्वर कोपले जरी त्याशी श्रीगुरु राखेल निश्चिल गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुरेव परमतत्व तस्मै श्री गुरुवे पाश्यते गुरु ब्रह्मा सत्यजान तोचे रुद्र महाविष्णू गुरुचे ब्रह्मकारण म्हणून गुरु आश्रयात वा या कारणे श्रीगुरुशी भजावे शास्त्रमार्ग ऐसी तीर्थव्रत योग तपाशी ज्योतिष स्वरूप असे जाणा गुरुसेविता सर्वसिद्ध होती पर्ययसी सर्ववृद्धी कथावर्तली अनादे अपूर्व तुझं सांगेना पूर्वी गोदावरीचे तिरी अंगे ऋषींचा आश्रम थोरी वृक्ष असती नानापरी पुण्यनाभी मृग बसती ब्रह्म ऋषी अधिक करुणी तप करीती तयास्थानी तयांत वेद धर्म म्हणून पैलपुत्र होता द्विज तया शिष्य बहुत असती वेदशास्त्र अभ्यासिती त्यात दीपक म्हणीचे ख्याती शिष्य होता पर्यसा होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्रपुराण झाला असे अतिनुपूर्ण तया गुरुसेवा करिता वेदधर्म एके दिनी समस्त शिष्यांशी बोलावून पुसतसे संतोषिनी एकश्रुते सकळ जन बोलावून शिष्यांशी म्हणे गुरु पर्ययशी प्रीती असेल जरी तुम्हावरी तरी माझे वाक्य परिस्यावे शिष्य म्हणते गुरुशी जे जे स्वामी निरोपतीसे अंगीकारो भरवंसे आम्हाशी तू तारक ऐकुनी शिष्यांचे वचनी संतोष झाला देव वेदधर्मी पुणे संदीपकाते बोलावून सांगतसे पर्यसा ऐका हो शिष्य सकाळी का आमचे पूर्वाजित असे एक जन्मांतरी सहस्रात
सहस्राधिक केले होते महापातके. आमुचे अनष्ट न करिता बहुत गेले प्रक्षाळिता. काही असे शेष आता भोगिल्या वाचून न सुटे जाणं. तप सामर्थ्ये जरी उपेक्षा करीत तरी पाप मोक्षाशी आडरी पेत. याची कारणे निष्कृत करीतात तथा पाप पौराशी. न भोगिता आपुले देही आपण पापा निष्कृत नाही हे निश्चय करून पाही भोगावे आपण पर्यसा. या पापाचे निष्कृती जावे आम्ही वाराणसीशी जाईल पाप शीघ्रतेसी प्रख्यात असे अखिल शास्त्रा. या कारणे आपणाशी न्यावे वाराणसी पुरोशी पाप भोगीन स्वदेहाती माते तुम्ही सांभाळावे. या समस्त शिष्यात कवना असेल सामर्थ्य अंगीकारावे त्वरित म्हणून कुसे शिष्यांशी. या शिष्यांमध्ये एक नामयसे संपतिकम बोलत असे अतिविवेकत तया गुरुप्रती देखा. दीपक म्हणजे श्रीगुरुशी पापकरिता देहनाशी न करावा संग्रह दुःखाशी शीघ्र करावा प्रतिकारू. वेदधर्म म्हणे तयाशी दृढ देह असता मनुष्याशी क्षाल न करावे पापांशी अथवा वाढे विषापरी. अथवा तीर्थ प्रायश्चित्त आपले देही भोगिनी त्वरित पापा वेगळणे होता निवृत्ते मुक्ती नव्हे आपणाशी. दीपक म्हणे गुरुशी स्वामी निरोपावे आपणाशी सेवा करीन स्वशक्तीशी न करिता अनुमान सांगिजे. ऐकोनी दीपकाचे वचन वेद धर्म म्हणे आपण कृष्टी होईन अंगहीन अंध पांगुळ पर्यसा. समस्तर एकविंशिता माते सांभाळावे बहुत जरी असेल दृढ व्रत तरीच अंगीकार करावा. दीपक म्हणे गुरुंशी पुष्टी होईल आपण हर्षी अंध होईन 21 वर्षे पाप निष्कृत करीन. तुमचे पापांची निष्कृती मी करीन निश्चिती स्वामी निरपावे त्वरिती म्हणून चरणी लागला. ऐकोनी या शिष्यांचे वचन संतोषला वेदधर्म मुनी आपण सांगत असे विस्तारून लक्षण तया पापाचे. आपुले पाप वचन संतोषला आपणाशी ग्राह्य नव्हे पुत्र शिष्यांशी न भोगिता देहाशी. नवचे पाप पर्यसा या कारणे आपण देखा भोगिना आपले पाप दुःखा आम्हाशी सांभाळी दीपका. 21 वर्षपर्यंत जे पीडित रोगे देखा प्रतिपाळणाराशी कष्ट अधिका मजहून संदीपका. तुझ कष्ट अधिक जाण या कारणे आपुले देही भोगिन पाप निश्चयी तुवा प्रतिपाळावे पाही. काशीपुरी नेऊन या तया काशीपुरी जाण पाप वेगळा होईन आपण श्वासपद पावेन तुझ करता शिष्योत्तमा. दीपक म्हणे श्रीगुरुशी अशक्यने पुरी काशी सेवा करीन 21 वर्षी विश्वनाथा सम तुमची. ब्रह्मा म्हणे कलिशी शिष्य होता कैसा त्याशी कुष्ठ होतीची गुरुशी नेले काशी पुराप्रती. मणिकर्णिका उत्तर दिशी कंबळेश्वर सन्निधीशी राहिले तेथे पर्ययसी गुरु शिष्य दोघे जण. स्नान करुणी मणिकर्णिकेसी पूजा करीती विश्वशयनेशी प्रारब्ध भोग त्या गुरुशी भोगित होता तया स्थानी. कुष्ठरोग व्यापिले बहुत अक्षहीन अतिदुःखित संदीपक सेवा करीत अधिभक्ती करुणी. भिक्षा मागुनी संदीपक गुरुशी आणून देत नित्यक करी पूजा व भावे एक. विश्वनाथ स्वरूप म्हणत भिक्षा अनिता एके. दिनी न जेवे श्रीगुरु कोपोनी स्वल्प आणले म्हणून क्लेशे सांडूनी देत भूमीवरी एरे दिवशी जाणुनी शिष्य. आणि अन्न बहुवस मिष्टान्न नानीशी म्हणून क्लेश करिता झाला पर्ययसा तितुकीही आणि मागुनिया. सर्वस्व करीते सेवाया कोपे देतसे शिविया परोपरी पर्ययसा. एखादे समयी शिष्यांशी म्हणे ताता ज्ञानराशी मज निमित्त कष्टलाशी. शिष्योत्तम शिखामणी सेवेशी म्हणे पापी क्रूरा. माते गांजिले अपरा तू पुमास विष्णमुत्रा क्षणाक्षणा धूत नाही पापते जेथे असे बहुत. दैन्य मस्तर सहित वसत शुभाशुभ नेणे क्वचित पापरूपते जाणावे समस्त रोग असती देखा. कुष्ठ 16 भाग 9 वेदधर्म युक्ती ऐका. कष्ट ससे येणे परी ऐसे गुरूंचे गुणदोष. म्हणिना आणि तो शिष्य सेवा करे एक मानस. तोचे ईश्वर म्हणून जैसे तैसे मागे अन्न. अनुती देतो परिपूर्ण जैसा ईश्वर असे विष्णू. तैसा गुरु म्हणत असे काशीसारखे क्षेत्र असता. कदा न करी तीर्थयात्रा न वचे देवाची यात्रा. गुरु सेवे वाचून गुरु बोले निष्ठुरसी. आपण मनी संतोषी जे त्यांचे मानसी पाहिजे तैसा वर्तत असे. वर्तता येणे परी देख प्रसन्न होऊनी पिनाक. येऊनी उभा सन्मुख वर माग म्हणत असे अरे भक्ता गुरुभक्ता दीपका. महाज्ञानी कुलदीपका तुष्टोल तुझे भक्तीशी निका. प्रसन्न झालो मग आता दीपक म्हणे ईश्वराशी हे मृत्युंजय व्योमकेसी न पुसता आपण गुरुशी. वरण घे पर्ययसा म्हणून गेला गुरुपाशी विनोदसे तयाशी. विश्वनाथ आम्हाशी होईल बर्वे तुम्हाशी. ऐकोनी शिष्याचे वचन बोले गुरु कोपोन माझे व्याधी निमित्त जाण. नको पार्थू ईश्वराशी भोगेल्या वाचून पातकाशी. निवृत्ती नव्हे गा पर्ययशी जन्मांतरी बाधिती. ऐसे धर्मशास्त्री असे जाण ऐसे परे शिष्याशी. गुरु सांगे पर्ययसी निरोप पुसून श्रीगुरुशी.
गेला ईश्वर सन्मुख चावून म्हणे ईश्वराशी नलगेवर आपणाशी नय गुरूंचे मानशी केवी घेऊ म्हणत असे विस्मय करून ओमकेसी गेला निर्वाण मठापासी बोलावून समस्त देवांशी सांगे वृत्तांत विष्णुपुढे श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्यांचा असे वास सांगावे मज प्रकाशून सांगे ईश्वर विष्णूशी आश्चर्य देखिले पर्यायसी दीपक म्हणजे बाळ कैसी गुरुभक्ती करीतो अभिनव गोदावरी तीर वाशी वेदधर्म म्हणजे तापशी त्याची सेवा अहर्निशी करीतो भावे एकचित्ते वर देऊ म्हणून आपण गेलो होतो तयापाशी जाण गुरुचा निरोप नाही म्हणून न घे वर पर्यसा तैसे तापसी योगी असी नवे मन वर घ्यावायसी बलात्कारे देता कैशी वर न घे तो दीपक तन्मन गुरूंशी समर्पून सेवा करीतो संतोषिने त्रिमूर्ती गुरुची म्हणून निश्चय केला मानसी देखा समस्त देव माता पिता गुरुची होय ऐसे म्हणता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून इतुके ऐकून शांडग्ध धुरू पहावया गेला शिष्य गुरु त्याच्या भक्ती प्रकारू पाहता झाला त्यावेळी सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे अनेक बहुते संतोषिने दीपका ते विष्णू पर्यसा बोलावून दीपकाशी म्हणत असे ऋषिकेशी तृष्टलो तुझ्या भक्तीशी वर माग म्हणत असे दीपक म्हणे विष्णूशी काय भक्ती देखून आम्हाशी वरदेशी पर्यसी कवन कार्य सांग मज मी तर तुझं भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कारे देवनी पाही केवी देशी वर मज ऐकून दीपकाचे वचन संतोष झाला महाविष्णू सांगतसे विस्तारुनी तया दीपका प्रतिदेखा गुरुभक्ती करीशी निर्वासिनी म्हणून झालं संतोषी जे भक्ती केली गुरुशी त्याची आम्हासी पावली सेवा करिता मातापिता ती पावे ज मज तत्वता पती सेवा श्रेया करिता त्याची मज पाहावत असे ऐसा ऐकून दीपक नमित झाला अनिक विनवत असे एक सिद्ध म्हणे द्विजाशी एक विष्णू ऋषिकेशी निश्चय असे माझे मानसी वेदशास्त्रद्वी माणसाशी गुरु आम्हाशी देणार गुरुपासून सर्वज्ञान त्रयमूर्ती होती आम्हा स्वाधीन आमुचा देव गुरुची जाण नया नाही आपणाशी सर्व देव सर्व तीर्थ गुरुचे आम्हा असे सत्य त्यानेचे आम्हा परमार्थ केवी दूर अंगे असे सांग जो वर घालून तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज या कारणे श्री गुरुराज भजत असे पर्यसा संतोषिनी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राणू तुझी शिष्य शिरोरत्न भोळा भक्त तुझी माझा काहीतरी माग आता वर देईन तत्वता विश्वनाथ जा आला होता दुसरे न आलो आपण देखा दीपक म्हणे विष्णूशी जरे वर आम्हा देसी गुरुभक्ती अधिक होय मानसी तैसे ज्ञान मज द्यावे गुरुस्वरूप आपण ओळखले तैसे ज्ञान देई सुखे वापरते न मागे अनिके म्हणून चरण लागला तिथला त्या शाडक चमकपानी संतोषिनी बोलेवानी अरे दीपका शिष्य शिरोमणी माझा प्राण सखा होशी तुवा ओळखिले गुरुशी देखिले दृष्टीभर परब्रह्माशी आणिक जरी आम्हा पुशिले सांगेना एक एक चित्ते जे जे समये श्री गुरुशी तू भक्तीने स्तुती करीशी तेने आम्ही हो संतोषी त्याची आमुची स्तुती जाणत वेदची ती सांगेती वेदांत भाष्य अहर्निशी याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देव तुझं वैश्य गुरु म्हणजे अक्षर दोन अमृताचा समुद्र जाण तपामध्ये बुडताची क्षण केवे होय पर्यसा जायांचे हृदय श्री गुरु स्मरण तोची त्रैलोक्य पूज्य जाण अमृतपान सदा सगुण तोची शिष्य अमर होय आपण अथवा को ईश्वर ब्रह्मादेत जा करू फलप्राप्ती होय गुरु त्रिमूर्ती या कारणे ऐसावर दीपकाशी दिदला विष्णूने पर्यसी ब्रह्मा सांगित असे कलेसे एकचित्त पर्यसा वर लाधून या दीपक गेला गुरूंचे सन्मुख पुसत असे गुरु एक तया शिष्य दीपकासी एक शिष्य कुळदीपका काय दिदले वैकुंठ नायका विस्तरुणी सांगनिका माझे मन स्थिर होय दीपक म्हणे गुरुसी वर दिदला ऋषिकेसी म्या सांगितले मागितले ऐसे गुरुभक्ती व्हावी म्हणून गुरुची सेवा तत्परेसी अंतकरणी दृढ शुद्ध ऐसी वर दिदला संतोषी दृढ भक्ती तुमचे चरणी संतोषिनी तो गुरु प्रसन्न झाला साक्षात करू जीवित तू होय स्थिरू काशीपुरी वास करी तुझे वाक्य सर्वसिद्धी तुझे द्वारी नवविधी विश्वनाथ तुझे स्वाधी म्हणे गुरु संतोषे येणे परी शिष्यांशी प्रसन्न झाला परीशी दिव्य देह तक्षणेशी झाला गुरु वेदधर्म भाव शिष्यांचा पहावयास कुष्टी झाला महाक्लेश तो तापशी अतिविशेष त्याशी कैसे पापर आहे लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी शेष महिमा आहे ऐसी पाप जाय सहस्रजन्मीचे सिद्ध मने नामकरणी दृढ मन असावे याची गुणी तरीच असेल भवानी गुरुभक्ती असे येणे विधी दृढ भक्ती असे जयापासी त्रिकरणासह मानसी तोची लादे ईश्वराशी ईश्वर होय तयावश्य गंगाधराचा नंदन करीत असे श्रोतया नमन न म्हणावे न्यूनपूर्ण माझे बोबडे बोलांशी इति श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतैरू श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारका संवादे शिष्य दीपकाख्यान नामद्वितीयोऽध्याय श्री गुरुदेवा स्मरणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।